लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पुन्हा एकदा गुरुजींची धमाकेदार एंट्री झालेली आहे। काव्याला गुरुजी पुन्हा एकदा भाकीत सांगणार आहेत की तुझ्या आणि पार्थमध्ये जोरदार भांडण होणार आहे। पुन्हा एकदा तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार आहे आणि काव्या तुला आता यावेळेला पार्थ किंवा तुझा हट्ट दोन्हीपैकी एक काहीतरी निवडावं लागणार आहे। त्यावेळेला आता काव्या खूपच घाबरलेली आहे। तर प्रेक्षकांनो, नेमकं काय घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण आत्ता मालिकेमध्ये पाहतच आहोत की काव्या अनिशाला भेटायला जाणार असते। आता अनिशाला काव्या भेटायला गेलेली असते त्यावेळेला अनिशा खूपच काव्याला बडबडते। ती रागानेच बोलत असते की तुझं लग्न झालं, तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि हातामध्ये हिरवा चुडा आला, तू तुझ्या अभ्यासाचं पुस्तक बाजूलाच ठेवलं आहेस। त्यावेळेला काव्या शांतच उभी राहते। आता अनिशा काव्याला तिच्या अभ्यासावरून खूप काही बोलत असते। अगं काव्या, तू काय होतीस आणि काय झालीस बघ तुझ्याकडे, मी परीक्षा पास झाली आणि माझा आता इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे आणि तुझं काय, तू तर किती ध्येयवेडी होतीस। मोबाईल मी बघायला लागले तर तू मला त्या मोबाईलमधून बाहेर काढायचीस आणि आता तू स्वतःच रील बनवत आहेस। काय तर म्हणे 90,000 लाईक्स येतात म्हणे तुझ्या व्हिडिओला। अगं काव्या, काय होऊन बसली आहेस, तू किती हुशार आणि किती जिद्दी मुलगी आहेस, तुला IAS व्हायचं होतं ना, मग काय झालं तुझ्या स्वप्नाचं बरं। अशा प्रकारे अनिशा काव्याला बोलत असते आणि काव्याला सुद्धा तिचं वागणं पटत असतं। काव्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं। काव्याला पुन्हा एकदा जुनी काव्या काय होती हे आठवायला सुरू होतं। ती काव्या खूपच जिद्दी होती, जिला IAS व्हायचं होतं आणि ती सतत अभ्यास करणारी आणि ध्येयपूर्ती करण्यासाठी वाटचाल करणारी काव्या होती। आता इकडे काव्या अनिशाचं सगळं बोलणं ऐकून घेते आणि निराश होऊनच घरी निघून येते। आता इकडे नंदिनीला कोरड्या उलट्या झालेल्या असतात म्हणून ती हॉस्पिटलला गेलेली असते। त्यावेळेला डॉक्टरांनी तिला असं सांगितलेलं असतं की तुला बाळ होणं आता कठीणच आहे। आता नंदिनी खूपच निराश झालेली असते, तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। आता ती तशीच रडत रडत घरला येते। आता नंदिनीला ज्यावेळेला डॉक्टरांनी असं सांगितलेलं असतं की तू आई होऊ शकत नाहीस, त्यावेळेला नंदिनी फक्त जीवाचाच विचार करत असते। आता जीवांना काय वाटेल काय नाही, म्हणून ती घरी आल्यानंतर जीवापासून हे सगळं लपवूनच ठेवते। आता इकडे काव्या पार्थला सगळं काही अनिशाचं बोलणं सांगत असते। आता काव्या म्हणत असते, अहो पार्थ, मी IAS ची तयारी किती जोरात केली होती, किती अभ्यास केला होता, पण माझा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे मी परीक्षा देऊ शकले नाही। पण मी आपल्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये तुमच्या प्रेमामध्ये इतकी वाहवत गेली की माझं ध्येयच विसरून बसली आहे। मला पुन्हा एकदा ती जुनी काव्या परत आणायची आहे आणि मला पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे। आता काव्या खूपच टेन्शनमध्ये असते। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ काव्याला उठवायला जातो त्यावेळेला काव्या खूपच आजारी असते, तिला ताप आलेला असतो। आता पार्थ काव्याला उठवत असतो। काव्या उठून बसते तेवढ्यातच काव्याला चक्कर येते। आता मालिनी पार्थ आणि काव्याला हॉस्पिटलमध्ये घालवतात। आता इकडे काव्या हॉस्पिटलमधून परत आलेली असते आणि हॉलमध्ये नंदिनी एकटीच रडत बसलेली असते। तिला पाहून काव्या खूपच घाबरते आणि म्हणते, ताई का रडत आहेस तू। त्यावेळेला आता घरचे सगळेच तिथे जमा होतात। आता जीवा सुद्धा नंदिनी जवळ येऊन बसतो आणि म्हणतो, अगं नंदिनी, तुला काय झालं आहे रडायला। त्यावेळेला आता नंदिनी मानिनीच्या हातामध्ये घेऊनच सांगत असते की डॉक्टरांनी मला असं सांगितलं आहे की मी आई होणं कठीणच आहे। तर प्रेक्षकांनो, तेवढ्यातच इथे आता पार्थ बाहेरून काव्याच्या पाठीमागून आलेला असतो आणि सगळ्यांना गुड न्यूज सांगत असतो की माझी काव्या आई होणार आहे। आता पार्थ काव्याला उचलून घेऊनच सगळ्या घरभर फिरत असतो। आता हे पाहून सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो, मात्र नंदिनीच्या डोळ्यातून पाणी खूपच वाहत असतं। आता इकडे नंदिनीला जाणीव झालेली असते की काव्या आई होणार आहे आणि मी आई होऊ शकत नाही। इथे येता जीवा नंदिनीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो। आता इकडे प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये पुढील भागांमध्ये आपल्याला असंच पाहायला मिळणार आहे की काव्या आता आई होणार आहे, पण काव्याला हे बाळ नको असतं, तर तिला IAS ची परीक्षा द्यायची असते। तिला तिचं ध्येय, तिचं स्वप्न पूर्ण करायचं असतं। आता पार्थ आणि काव्यामध्ये याच विषयावरून भांडण लागणार आहे। आता गुरुजींनी सुद्धा काव्याला भाकीत दिलेला आहे की तुझ्या आणि पार्थमध्ये पुन्हा एकदा दुरावा निर्माण होणार आहे। आता इकडे काव्या पार्थला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला आता हे बाळ नको आहे, कारण मला आता IAS व्हायचं आहे, माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे। त्यावेळेला पार्थ म्हणत असतो, नाही, मला हे बाळ हवं आहे। IAS काय तुम्हाला कधीही होता येईल, पण आपल्याला बाळ आता हवं आहे। त्यावेळेला आता काव्याला पार्थचं म्हणणं पटतच नाही। आता शब्दाने शब्द वाढत जातो आणि त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा
एकदा भांडण सुरू होतं. तर प्रेक्षकांनो, याच विषयावरून कदाचित काव्या आणि पार्थ वेगळे होणार आहेत, कारण आता काव्या तर अनिशाचं बोलणं ऐकून एकदम जिद्दीलाच पेटलेली आहे. तिला आता काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला IAS व्हायचंच आहे. आता तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचंच आहे. इकडे आता नंदिनीला बाळ हवं आहे, पण ती आई होऊ शकत नाही. आणि आता इकडे काव्याला बाळ नको आहे, तर ती प्रेग्नेंट आहे. भांडणाचं वारं वाहू लागलं आहे. इकडे आता नंदिनी खूपच निराश असते, तर इकडे काव्या सुद्धा खूपच टेन्शनमध्ये असते. तर प्रेक्षकांनो, काव्याला बाळ नको आहे ही बातमी जर घरच्यांना कळाली तर ते काय म्हणतील, मानिनी काव्याला काय म्हणेल, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, काव्याला जर सांगितलं की तुला करिअर किंवा बाळ या दोन्हीपैकी एकच गोष्ट निवडावी लागेल, तर ती कोणती गोष्ट निवडेल असं तुम्हाला वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा.